पुणे आणि कोकणाला जोडणारा सर्वात जवळचा आणि निसर्गरम्य मार्ग म्हणजे ताम्हिणी घाट. पुण्याला कोकणातील रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या या ताम्हिणी घाटात मात्र कायमच वाहतूक कोंडी असते. घाटातील अरुंद रस्ता आणि नागमोडी वळणं, त्याचबरोबर पावसाळ्यात दरडी कोसळण्याचं संकट, यामुळे ताम्हिणी घाटात मोठ्या प्रमाणात अपघातही झाले आहेत. मात्र आता या सगळ्या समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच पुणे ते कोकण प्रवास अधिक सोपा आणि सुसाट होण्याची शक्यता आहे. पण हा प्रवास सुसाट होण्यासाठी नक्की कोणते पर्याय उपलब्ध होणार आहेत? एखादा नवा रस्ता होणार आहे की बोगदा होणार आहे? हे सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याला निसर्गरम्य कोकणमधील रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. ताम्हिणी घाटाला पर्यायी रस्ता किंवा बोगद्याचा प्रस्ताव पुढे आला असून यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे. आणि हा मार्ग तयार झाल्यास रायगडमधील दिघी बंदर आणि माणगाव औद्योगिक क्षेत्राचा पुण्याशी वेगाने संपर्क होईल. पण हा संपर्क नेमका कसा होईल आता ते पाहू. तर सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील दिघी बंदर हे मोठे व्यावसायिक आणि लॉजिस्टिक केंद्र म्हणून उदयास येत असून याच दिघी पोर्टकडे जाण्यासाठी पुण्यातील चांदणी चौक, पौड, ताम्हिणी घाट, माणगाव आणि दिघी पोर्ट असा मार्ग आहे. केंद्र सरकारने पुणे ते दिघी या पोर्ट मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. मात्र ताम्हिणी घाटातील अरुंद रस्ता आणि अनेक नागमोडी वळणं असल्यामुळे प्रवासाला अधिक वेळ लागतो. विशेष करून जड वाहनांसाठी हा मार्ग काहीसा कठीण आहे आणि त्यामुळेच दिघी पोर्टकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रुंद आणि सुरक्षित रस्ता आवश्यक असल्याने ताम्हिणी घाटाला दोन पर्यायी मार्ग पुढे आले आहेत. या दोन्ही पर्यायी मार्गांमुळे पुण्याहून कोकणात पोहोचणं अधिक वेगवान आणि सोयीचं होऊ शकतं. तसंच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रालाही या दोन्ही मार्गाचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. तर ताम्हिणी घाटातील वाहतूक कोंडी आणि अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जे दोन पर्याय समोर आले आहेत त्यातला पहिला पर्याय म्हणजे ताम्हिणी घाट टाळून पानशेत मार्गे माणगाव दिघी पोर्ट असा नवीन रस्ता तयार करणे. या पहिल्या रस्त्याच्या प्रस्तावानुसार माणगाव, कुंभे, घोल आणि पानशेत मार्ग हा पहिला पर्यायी मार्ग अधिक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यामुळे पुणे ते दिघी अंतर 50 किलोमीटरने कमी होऊ शकतं. यातलं माणगाव ते कुंभे असा रस्ता आणि डोंगरातील बोगद्याचे काम आधीच पूर्ण झाले आहे. म्हणजेच कुंभेवाडीपर्यंत रस्ता अस्तित्वात आहे. तर कुंभेवाडी ते घोल दरम्यानचा 7 किलोमीटरचा पट्टा अजून अपूर्ण आहे. आणि यामागचं कारण म्हणजे 7 पैकी 4 किलोमीटरचा भाग हा रायगड जिल्ह्यात येतो, तर 3 किलोमीटरचा भाग पुणे जिल्ह्यात येतो. मात्र दोन्ही जिल्हा प्रशासनांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हे काम रखडलं आहे. तर दुसरा पर्यायी रस्ता म्हणजे सध्याचा घाट रस्ता रुंद करणं, धोकादायक वळणं कमी करणं आणि डोंगरवाडी ते ताम्हिणी दरम्यान बोगदा तयार करणं. यासाठी मुळशी, वाघेवाडी आणि ताम्हिणी येथील टाटा धरण परिसरात एक नवीन पूल बांधण्याचे नियोजन आहे. तसंच डोंगरवाडी ते ताम्हिणी दरम्यान बोगदा तयार केल्यास दिघी ते पुणे दरम्यानचे अंतर 30 किलोमीटरने कमी होऊ शकतं. यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक अधिकच वेगवान होईल. खरं म्हणजे दिघी बंदर हे उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं केंद्र बनणार असल्याने ताम्हिणी घाटाला पर्याय असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हे दोन्ही नवीन मार्ग केवळ वाहतूक सुलभ करणार नाहीत, तर कुंभे धरण आणि आसपासच्या परिसरातील पर्यटनालाही मोठी चालना मिळवून देतील. तसेच यामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल, अपघात कमी होतील. त्यामुळे एकूणच ताम्हिणी घाटाला चांगला पर्याय ठरणारे हे दोन्ही मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे आता हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी किती काळ लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान ताम्हिणी घाटाला पर्याय ठरणारे हे नवे मार्ग सुरू झाले तर तुम्हाला कसे उपयोगी ठरू शकतात हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.